श्री स्वामी समर्थ श्री अधिक मास महात्म्य अध्याय 11 मराठीत. अधिक मासातील पंचपर्व. सूत सांगतात, ऋषी हो, या कलियुगात पापाचा नाश व्हावा, पुण्याचा उदय व्हावा, यासाठीच वर्णन केलेले हे अधिक मास महात्म्य फार थोर आहे. अधिक मास ग्रंथाचं भाविकांनी सश्रद्ध मनानं वाचन करावं. नारायणाकडून तो अधिक मास महात्म्याचा इतिहास लक्षपूर्वक ऐकत असता लक्ष्मी म्हणते, प्रभू, मागील अध्यायात आपण अधिक मासातल्या पंचपर्वांचा ओझरता उल्लेख केला होता. तर ती 5 पर्व कोणती? त्या पर्वांना नेमकं काय करावं? काय केलं असता काय फलप्राप्ती होते ते आपण मला विस्तारपूर्वक सांगावं. लक्ष्मीच्या मनातील ती ज्ञान जिज्ञासा ओळखून प्रभू पुढे निवेदन करतात की वैधृती, व्यतिपात, पौर्णिमा, अमावस्या आणि द्वादशी ही ती 5 पर्वे आहेत. वैधृती पर्वावर जर हातून दान घडले तर महापुण्याची प्राप्ती होते. व्यतिपात पर्वणीला जर धार्मिक कृत्य घडली तर भाग्योदय होतो. पौर्णिमेला दान घडलं तर चतुर्नानं प्रसन्न होतात. अमावस्या पर्वणी साधून जर तीळ तर्पण घडेल तर त्यामुळे पितृ तृप्त होतात. जो भाग्यवंत द्वादशीचं व्रत करतो त्यावर मी स्वतःच कृपा करतो. माझा लाडका भक्त प्रल्हाद यानं दैत्यकुळात जन्म घेतला असला तरी त्याने हा वैधृती योग साधला, म्हणून त्याला माझी प्राप्ती झाली. जेव्हा इंद्राची माधात नामक राजाने बळकावली तेव्हा पदच्युत झालेल्या इंद्राला नारदाने गतवैभव परत मिळण्यासाठी हीच पर्वणी साधून व्रत करायला लावलं. तेव्हा त्याचं पद त्याला परत प्राप्त झालं. हा वैधृती योग साधून जर कोणी दान धर्म करेल तर अशा भाग्यवंतावर सर्व देवता प्रसन्न होतात. या पर्वणीला ब्राह्मणाला 16 तिळाचे लाडू, केळी, फळे, नारळ, खारका, सुपाऱ्या इत्यादी वस्तू पात्रात भरून ती पात्रे दान करावीत. ब्राह्मणाचे मंगल आशीर्वाद घ्यावेत आणि बहुपुण्य हे पदरी जोडावे. दुसरे पर्व जे व्यतिपात, त्याबद्दलच्या अनेक कथा या वराह पुराणात अनेक जागी आलेल्या आहेत. आपले दुःख, आपला वनवास संपावा म्हणून धर्मराजाने हीच पर्वणी साधून जी व्रत केली त्याचं फळ त्यालाही मिळालेलंच आहे. काशी क्षेत्राला जाऊन मिळणारं पुण्य आणि या पर्वणीचं पुण्य याची तुलना होऊ शकत नाही. भाद्रपद अमावस्येच्या सोमवतीचे गंगा स्नानाचे पुण्यही या व्यतिपात पर्वणीच्या पुण्याबरोबर तुलनेत येत नाही. हा योग खरं तर दर महिन्यालाच येतो, पण अधिक मासातील या पर्वाचं महत्त्व हे अधिकच आहे. त्या दिवशी एका पात्रात 30 नारळ, खारका, सुपाऱ्या इत्यादी ठेवून त्या ब्राह्मणाला म्हणजेच पर्यायाने भगवान पुरुषोत्तमाला दान कराव्यात. हे व्रत कोणीही श्रद्धापूर्वक करावं. इतकंच ज्याच्या त्याच्या श्रद्धेप्रमाणे मिळणारं हे नक्कीच. मात्र हे कोणतंही कर्म करत असताना ते मी करतोय असा अहंकार असू नये. कोणत्याही कारणास्तव व्रत मोडू नये, अर्धवट सोडू नये. तसंच दुसऱ्यांच्या व्रताचरणातही अडथळा आणू नये. ज्याला प्राप्त मनुष्यजन्माचं खरं सार्थक करून घ्यायचं आहे, जो पुण्य जोडायला आतुर झाला आहे, ज्याला परमार्थ साधायचा आहे, त्यानेच हा मार्गला जावं. इतरांचं हे कामच नव्हे. 11वा अध्याय संपूर्ण झाला. अध्याय 12वा पौर्णिमा आणि अमावस्या. सूत म्हणतात, ऋषी हो, भगवान महाविष्णू हे लक्ष्मी देवीला जे पंचपर्वाची माहिती देत आहेत त्यातील 2 पर्वाची माहिती आपण पाहिली. आता आणखीन 2 पर्वाची माहिती घेऊया. पुढील 2 पर्वे म्हणजे पौर्णिमा आणि अमावस्या. तसं जर म्हटलं तर 12ही महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला काही ना काहीतरी महत्त्व हे आहेच. पौर्णिमा हे असं पर्व आहे की या दिवशी केलेले व्रत, वैकल्य, सत्कर्म, जप, जाप, दान, धर्म याला फार महत्त्व आहे. अधिक महिन्यातील पौर्णिमा साधल्यास जे फळ पदरात पडतं त्याची बरोबरी काही तीर्थयात्रा, असंख्य व्यतिपात, पर्वणी, संक्रांत, चंद्रग्रहण, ग्रहणकाळ या काळातील साधना फलाशी होत नाही. पौर्णिमेला भल्यापाटे उठून पवित्र नदीचं स्नान करावं. धनधान्य, अन्न, वस्त्र, सुवर्ण यापैकी जे शक्य असेल त्या वस्तूचं यथाशक्ती दान करावं.
सवाशन ब्राह्मणास मिष्टान्न भोजन दान दक्षिणा द्यावी, त्यांचा आदर सन्मान करावा. आषाढातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा किंवा व्यासपूजन. त्या दिवशी पूजन केले तर नारायण प्रसन्न होतो. माघ पौर्णिमेला माधवाचं, फाल्गुन पौर्णिमेला शंकराचं, चैत्र पौर्णिमेला अनंताचे, वैशाख पौर्णिमेला पितृगणांचं पूजन करावं. असे केले असता त्या देवता प्रसन्न होऊन उपासकावर कृपा करतात. पौर्णिमेची पर्वणी साधून स्नान, देवदर्शन, नामस्मरण, दान, धर्म इत्यादी पावन कर्म केले असता उपासकाचं कल्याण होतं. रमानाथ त्यांच्यावर कृपा करतो. पौर्णिमेने सौभाग्यप्राप्ती होते, ही सती सावित्रीच्या कथेवरून लक्षात येतेच. गुरुपौर्णिमा पूजनाने गुरुकृपेचा लाभ होतो. होळी पौर्णिमेच्या पूजनाने वैचारिक परिवर्तन घडते. वाईटाचा, दुष्ट प्रवृत्तीचा, अज्ञानाचा, अमंगलतेचा नाश होतो. या पौर्णिमा पर्वांची व्रत साधना केल्याने जीवाला जन्मांची सार्थकता साधणे, कुळाचा उद्धार होणे, पुण्य लाभणे, सौभाग्य लाभणे इत्यादी फायदे होतात. जसं महत्त्व या पौर्णिमेला तसंच अमावस्या या पर्वालाही आहेत. प्रत्येक महिन्याच्या शेवटची तिथी म्हणजे अमावस्या. ही तिथी विशेष करून पितृगणांच्या कृपाप्राप्तीसाठी फार उपयोगी आहे. अमावस्येला तीळ तर्पण दिलं तर पितरवर्ग संतुष्ट होतो. या दिवशी श्रद्धापूर्वक पितरांसाठी श्राद्धकर्म केलं तर ते आशीर्वाद देतात. कावळ्याला घास द्यावा, पिंडदान करावं, पितरांचं स्मरण करावं. कारण जर पितृवर्ग हा संतुष्ट नसेल तर आपल्याला सुख शांती लाभत नाही, घरात समाधान टिकत नाही, उत्कर्ष होत नाही, संकल्पित कार्यात यश मिळत नाही. पितृदोषामुळे वंश खंडित होतो, शाप भोगावा लागतो, आदी व्याधी मागे लपतात. या सर्वांपासून जर सुटका हवी असेल, पितृवर्गांचे चांगले आशीर्वाद हवे असतील तर या अमावस्या पर्वणी साधावी. अधिक महिन्यातील अमावस्येला असे श्राद्ध कर्म केले, तर्पण केले, दान धर्म केला तर त्यामुळे कुलोद्धार, उत्कर्ष, सौख्यप्राप्ती इत्यादी फळे ही अधिक म्हणजेच वाढत्या प्रमाणात प्राप्त होतात. म्हणून श्रोतेहो, या मलमासातील ही पर्वणी आपण अवश्य साधा, हीच प्रेमाची आणि कळकळीची विनंती. 12वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 13वा. अमरीशाची कथा. भगवान विष्णू म्हणतात, हे सखी, अधिक महिन्यातले शेवटचे आणि फार महत्त्वाचे पर्व म्हणजे द्वादशी. द्वादशी व्रत हे महान पुण्यकारक आहे. इथे एक गोष्ट स्पष्ट करण्याची, ती म्हणजे हे केवळ एक दिवसाचे व्रत नाही, तर ते आहे दशमी, एकादशी आणि द्वादशी असे 3 दिवसाचं व्रत. दशमीचं दैवत ब्रह्मा, एकादशीचं उमानाथ तर द्वादशीचं दैवत महाविष्णू आहेत. दशमीचे दिवशी अल्पस्वल्प हलका आहार घ्यावा, पान खाऊ नये. एकादशीच्या दिवशी पूर्ण उपवास करावा, फक्त फळं, दूध याचं सेवन करावं. द्वादशीला विष्णुस्मरण, विष्णुपूजन, तुळशीदल, समर्पण इत्यादी गोष्टी आवश्यक कराव्यात. द्वादशीला पिंडदान, तीळ अर्पण केलं तर पितृगण तृप्त होऊन वंशवृद्धीचा आशीर्वाद देतात. अधिक महिन्यातील द्वादशी पर्वणी साधली तर जादा फळ मिळतेच. दशमीचा मित आहार, एकादशीचा उपवास आणि द्वादशीला सूर्योदयाबरोबर पूजन, ब्राह्मण भोजन आणि मग उपासकाने उपवास सोडायचा, यालाच साधन द्वादशी साधने असे म्हणतात. द्वादशीला ब्राह्मणाला वस्त्रदान दिलं तर स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. रौप्य स्वर्ण दान दिलं, छत्र पादुका दान दिल्या तर पुरुषोत्तम त्यावर संतुष्ट होतो. अधिक महिन्यातील द्वादशीला नारळ, सुपाऱ्या, खारका, फळे, तुपातले पदार्थ, अनारसे इत्यादी पदार्थ 33 संख्या दान दिले तर विशेष फलप्राप्ती होते. या दिवशी कोणालाही दुखू नये. नारायण इतकं सांगितल्यानंतर लक्ष्मीला म्हणतात, हे देवी, द्वादशी व्रताशी सलग असणारी राजा अमरीश यांची कथा मी तुला सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. राजा अमरीश हा सूर्यवंशातील एक थोर, पराक्रमी, कर्तव्य आणि ईश्वरनिष्ठ राजा होता. तो नेहमीच विष्णुनाम, विष्णुदर्शन आणि विष्णुसेवेत दंग असे. आपल्या प्रजेला, जनतेला जनार्दन स्वरूप मानून राजा त्यांची सेवा करत असे. प्रजेच्या हितार्थ अपार कष्ट घेई, प्रजेवर पुत्रवत प्रेम करी. ह्या अमरीश राजाचं लाडकं व्रत म्हणजे साधना, द्वादशीचं व्रत. राजा हे व्रत करीत असे, परंतु त्याने कधीच गर्व केला नाही किंवा अभिमानही बाळगला नाही. जसं जसं राजा अमरीशाचं व्रत पुण्याईचं फळ वाढू लागलं, तसं तसं इंद्राचं मन
आपलं आसन आता जाणार या शंकेने शंकित होऊ लागलं. राजा अमरीशाने अनेक दानधर्म करून उपास व उपासना करून खरंच मोठा पुण्यसंचय केलेला होता. तेच इंद्राच्या चिंतेत प्रमुख कारण होतं. एकदा इंद्र दरबारात दुर्वास ऋषीचं आगमन झालं. इंद्राने ऋषीचं उचित आगत केलं, त्यांचे पाद्यपूजन केलं व त्यांना उच्च आसनावर बसवलं. इंद्राने आपल्या मनातील पदच्युत होण्याचं भय सांगून मला या संकटापासून वाचवा अशी प्रार्थना केली. आता इंद्राला वाचवायचं, त्याचं राज्यपद राखायचं म्हणजे अमरीशाचा तपोभंग करायचा, त्याचं व्रत मोडायचं. पण ही गोष्ट दुर्वासांना काही योग्य वाटेना. दुर्वासाने इंद्राला तसं समजवल्यासुद्धा. पण गुरुराया, तुम्हीच आता काय करायचं ते करा असं म्हणून इंद्राचं त्याच्या पायी नतमस्तक झाला. तेव्हा दुर्वास मनोमन म्हणाले, आपण जाऊन प्रत्यक्ष पाहू तर खरं, राजांना समक्ष दर्शन देऊ, त्याची साधना पाहू, निष्ठा पाहू, निदान त्या महाभागाचं आपल्याला दर्शन तरी होईल असा विचार करून दुर्वास आपल्या शिष्यवर्गासह राजा अमरीशाकडे निघाला. पुढे काय घडले ते आपण आता पुढील अध्यायात श्रवण करूया. अध्याय 12-13 संपूर्ण झाला. अध्याय 14 दुर्वासाचा शाप. मागील अध्यायात अपुरी राहिलेली राजा अमरीशाची कथा आता आपण पुढे श्रवण करूया. इंद्राला अभय देऊन दुर्वास अमरीशाची परीक्षा घेण्यासाठी त्याच्या दारी येऊन उभे राहिले. मात्र अनेक शिष्यासह दारी आलेल्या दुर्वास ऋषींना पाहताच राजा अमरीशाला अपूर्व आनंद झाला. त्याने पुढे होऊन सविनय त्या सर्वांचं स्वागत केलं. तेव्हा प्रसन्न झालेले दुर्वास म्हणाले, राजा, अरे आम्ही सर्वजण फार क्षुधित आहोत. खालचा एकादशीचा उपवास झालेला आहे, तेव्हा लवकर भोजनाची व्यवस्था कर आणि आम्हा सर्वांना भोजन देऊन पारणे साजरे कर. ऋषींची ही आज्ञा ऐकून राजाला आनंद झाला. तो म्हणाला, देवा, आपण भोजन करणार हे ऐकूनच मला अत्यानंद झाला आहे. पण माझी आपणास विनंती एकच आहे की माझं व्रत हे साधन द्वादशीचं आहे. तेव्हा आपण सूर्योदयापूर्वीच अन्न ग्रहण करण्यास येऊन मला उपकृत करावं. अवश्य असं म्हणून दुर्वासा ऋषीसह नदीवर स्नानाला गेले. इकडे आपले सर्व दिनकर्म उरकून पूजा निवेद्य करून सूर्योदयापूर्वीच पारणे सोडायचे म्हणून राजा त्यांची वाट पाहू लागला. ऋषी स्नानाला नदीपात्रात उतरले. मात्र आणि गुरुदेवा, माझं रक्षण करा हे इंद्राचे शब्द त्यांना आठवले. पाठोपाठ जर सूर्योदयापूर्वी भोजन झालं नाही तर माझा व्रतभंग होईल हे राजाचे शब्दही आठवले. आणि सूर्योदय होत आला तरी ते ऋषी मंडळी राजवाड्यावर परत आली नाही. साधन द्वादशीचा नेम मोडू नये म्हणून राजाने भगवंताला साक्षी ठेवून फक्त तीर्थप्राशन केलं व त्याने आपल्या व्रताची सांगता केली व आपला नेम राखला. दुर्वासांच्या ही गोष्ट लक्षात आली. ते शिष्यासह राजाकडे आले व म्हणाले, चला घाई करा, पानं वाडा, निवेद काढा. तेव्हा राजा अमरीशाने आपण व्रताची सांगता केल्याचं सांगितलं. तेव्हा एका क्षणात ऋषीचा पारा चढला. ते क्रोधित झाले, तू आम्हाला सोडून व्रत सांगता केलीस, उपास सोडलास आणि आता आम्हाला हे उच्चिष्ट अन्न वाढतोस काय, असं म्हणून राजाला शाप दिला. राजा, तू आमचा घात केलास, तेव्हा आता तुला 100 जन्म घ्यावे लागतील, असा तो महाभयानक शाप होता. तो शाप ऐकून निरुपराधी राजाने भगवान विष्णूचे चरण आठवले. तेव्हा निजभक्ताचं रक्षण करण्यासाठी शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले नारायण तिथं प्रगट झाले. नारायणांना पाहताच दुर्वासांना मोठं आश्चर्य वाटलं. त्यांनी नारायणाला नमन केलं. तेव्हा नारायण दुर्वासांना म्हणाले, ऋषीवर आपण अमरीशाला शाप दिलात हे उचित नव्हे. तो निरपराध आहे. त्याने साधन द्वादशी टळू नये म्हणून फक्त तीर्थप्राशन केलं आहे, अन्न नाही. तेव्हा हे अन्न उच्चिष्ट होत नाही, तर उलट मला निवेद दाखवलेलं ते अन्न हे आता केवळ अन्न नव्हे तर तो प्रसाद झाला आहे. इतकं बोलून देव म्हणाले, तोच शाप आता मी माझ्या भक्तांसाठी आनंदाने सोशील. हे प्रभुवचन ऐकताच दुर्वासा मुनी खाजील झाले. त्यांनी तो शाप शत नव्हे तर 10 जन्मात रूपांतर केला आणि पुढे खरोखरच भगवान विष्णूंनी 10 अवतार घेऊन तो शाप खरा केला. तसेच भगवंतांनी उचित काळी साधना द्वादशी व्रत करणाऱ्या अमरीश राजाचं उद्धारण करीत त्याला आपल्या चरणाशी ठाव दिला.
अशी ही अधिक मासातील पुण्यकारक 5 पर्वे आहेत. तेव्हा नर नारी सर्वांनीच या पर्वणीचा अवश्य लाभ घ्यावा आणि पदरी पुण्याची शिदोरी बांधून घ्यावी. 14वा अध्याय पूर्ण झाला. अध्याय 15वा. श्रीरामाचे द्वादशी व्रत. विष्णू भगवान लक्ष्मीला म्हणतात, देवी, द्वादशी व्रत केल्याने राजा अमरीशाचं उद्धारण झालं. हा भाग आपण मागील अध्यायात ऐकला आहेच. आता या अध्यायात प्रभू रामचंद्राने हे व्रत कसं केलं, आपला व्रतनेम कसा राखला त्याबद्दलची एक कथा मी सांगतो. ती आता ऐक. रामचंद्र प्रभू स्वतः ही साधना द्वादशीचं व्रत करीत होते. एकदा त्यांचं हे व्रत चालू असतानाच लंकादेश विभीषणाचं अयोध्येत येणं झालं. श्रीरामाने विभीषणाला आपल्याजवळ बसून घेत त्यांचं कुशल मंगल विचारलं. तेव्हा त्यांनी सांगितलं की, हे श्रीरामा, कुंभकर्णाची सून शतमुखी रावणाची कन्या, हिने तिच्या मुलाला डावलून तू मला राज्यावर बसवलं म्हणून आपला पिता शतमुखी रावण ह्याच्याकडे तक्रार केली. शतमुखी रावणाने लंकेवर चाल करून मला पदच्युत करून हाकलून दिला आहे. विभीषणाने हा वृत्तांत सांगताच श्रीरामांना अतीव क्रोध आला. त्यांनी त्या क्षणीच प्रतिज्ञा केली, तुला तुझं राज्य परत मिळवून दिल्यानंतरच मी माझं साधन द्वादशी व्रत पूर्ण करेन. प्रतिज्ञा केली. तो दिवस एकादशीचा होता आणि वेळ होती संध्याकाळची. म्हणजे श्रीरामांना ती आपली प्रतिज्ञा पूर्ण करायला फक्त एक रात्रीचा कालावधीच उपलब्ध होता. तेवढ्यात हे कार्य कसं होणार? पण श्रीराम प्रतिज्ञा होते. स्वामी कार्यासाठी सेवक हनुमान हजर झाला. त्याने रामसेनेसहित एका पावलातच अनंत योजना दूर असलेल्या शतमुखी रावणाच्या नगरीत प्रवेश केला. युद्धाला तोंड फुटलं. घनघोर रणसंग्राम चालू झाला. पण शतमुखी रावण काही मरला जायना. मध्यरात्र उलटून गेली. तेव्हा नारदांना शतमुखी रावणाचा वध हा आदिशक्तीच्या हातूनच होणार आणि ती शक्ती स्वरूपिणी जानकी माता अयोध्येत आहे. तिला आणलं तरच हा शतमुखी रावण मरेल असं सांगितलं. तेव्हा हनुमान महालासकट सीतामाईला तिथं आणलं. तिच्या हातूनच रणांगणात शतमुखी रावणाचा वध झाला. वध कसला? देवी हाती मरण आणि अंतकाळी प्रभू रामाचं दर्शन यांनी त्याचा एका अर्थानं उद्धारच झाला. मग हनुमंताने सर्व सेनेसह दुसरं पाऊल ठेवलं, ते सरळ लंकेत. तिथं श्रीरामाने विभीषणाला पुन्हा राज्य परत मिळवून दिलं आणि आपल्या शब्दाप्रमाणे विभीषणाला राज्य देऊन प्रभू रामचंद्र अयोध्येला परत निघाले. विभीषणाने आपण लंकेतच व्रताची सांगता करावी अशी प्रार्थना केली. पण राम म्हणाले, भक्त, मला अयोध्येलाच गेलं पाहिजे, कारण सखा भरत व्रत सांगतेसाठी माझी वाट पाहत असेल. विभीषणाचा निरोप घेऊन एका क्षणात मारुतीराया सर्वांना अयोध्येत परत घेऊन आले. अयोध्येत भरताने व्रत सांगतेची पूर्ण तयारी करून ठेवली होती. पंचपंच उषकाल होत असतानाच श्रीरामाने स्नान केलं, पूजाकर्म पूर्ण केलं, नैवेद्य अर्पण केला आणि ऋषीवर ब्राह्मण यांना भोजन देऊन व्रत सांगता केली. नारायण लक्ष्मीला म्हणतात, हे सुमुखी, असं आहे द्वादशीचं महापुण्यकारक व्रत. जो नरोत्तम हे व्रत करेल तो सदा सर्वदा यशस्वी होईल. त्याला सुख, सौख्य, संपत्ती आणि समाधान या सर्व गोष्टी प्राप्त होतात. हे व्रत सर्वांनी मोठ्या श्रद्धेने करावं आणि प्राप्त नरजन्माचं खऱ्या अर्थाने सार्थक करून घ्यावं. 15वा अध्याय पूर्ण झाला. मैत्रिणींनो, मी 11 ते 15 या 5 अध्यायाचं मराठीत वाचन केलं. तुम्हाला कथा सांगितली. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय पुरुषोत्तमाय.